बघा, न्यायालयीन लढाई आहे, रस्त्यावरची लढाई आहे. सरकारला झुंडीची भाषा कळते तर झुंड सुद्धा घेऊन जावं लागेल. दुसरी गोष्ट PIL आहे. PIL द्वारे इथले MPSC देणारे विद्यार्थी, रिक्रुटमेंटच्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, वेगवेगळ्या प्रभावित संस्था, वेगवेगळ्या प्रभावित ओबीसींच्या संघटना, जातींच्या संघटना त्यांनी त्वरित एकत्रित येऊन किंवा सुमोटो पुढे जाऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये गव्हर्नमेंटला म्हणजे याच्यावरती लवकरात लवकर स्टे आणणं यासाठी काम करावं लागेल आणि दुसरी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. मला वाटतं हे ठरलेल्या गोष्टी आहेत. मुळात न्यायालयाच्या निर्णयापुढं आपल्याला निर्णयाची अंमलबजावणी करताना येताना अडचणी येतील म्हणून काहीतरी हे थातुरमातुर केलेलं आहे. मुळात GR ॲज इट इज वर्डिंग मध्ये दिलेला आहे, पण त्याची जी उपाययोजना सुचवलेली आहे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या लोकांना जे काही चौकशी करून त्यांना मदत करा असं जे म्हटलेलं आहे हे घटनाविरोधी आहे, आरक्षणाच्या पॉलिसीच्या विरोधी आहे. ओबीसीचं आरक्षण संपवणारं हे काही ज्या काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत, शासन निर्णय घेतलेला आहे, हा तो निर्णय आहे. आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की काही दिवसांवरती पंचायत राजच्या निवडणुका येऊन थांबलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये सर्रास बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट होईल आणि ओबीसी मात्र प्रतिनिधित्वापासून आणि संविधानिक अधिकारापासून कोसो मैल दूर गेलेला असेल. आता बंजाऱ्यांनी ऊस तोडायला जावं, बंजारांनी तांडा सोडू नये, वीटभट्टी किंवा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी शारीरिक श्रमाची कामं, बांधकामामध्ये वाळू वाहणं, विटा वाहणं, बांधकाम करणं, प्लास्टर करणं ती कामं करावीत. मेंढपाळांनी मेंढ्यांचा व्यवसाय करावा. बलुत्या आलुत्यांनी आपले धोबी बांधवापासून ते सुवर्णकार बांधवापासून, कुंभारापासून ते लोहारापासून सगळ्या लोकांनी आपला आपला, आता आपण परत 400 वर्ष मागे जाणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासण्याचं काम या गव्हर्नमेंटनं केलेलं आहे. याच्या उपरोक्त मला काही बोलायचं नाही. आम्ही लढतो, आम्ही लाट्याकाट्या खातो, आम्ही दगड आम्ही घेतो, वर्षाव झेलतो. आम्हाला जेवढं कळलंय तेवढं आमच्या मजदुराप्रमाणे आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही ठरवायचंय काय करायचं ते.